पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय। एका महिला शिक्षिकेनं 17 वर्षीय विद्यार्थ्याला शाळा सुटल्यानंतर एकटं पकडून त्याच्यासोबत जे काही कृत्य केलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्याअगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सदर प्रकरणी महिला शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली असून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हा प्रकार पुण्यातील गंजपेठेत असणाऱ्या एका शाळेच्या आवारात शुक्रवारी उघडकीस आला। पीडित मुलगा हा भवानी पेठ परिसरात राहत असून तो इयत्ता 10वीत आहे। बोर्डाची परीक्षा होण्यापूर्वी शाळेत सुरू असलेल्या प्रिलियम परीक्षेसाठी तो शुक्रवारी शाळेत आला। आरोपी महिला सुद्धा या शाळेत शिक्षिका असून ती धानोरी इथं वास्तव्यास आहे। अल्पवयीन विद्यार्थ्याला तिनं त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि शाळा सुटण्याच्या अगोदर त्याला घरी जाण्यापासून रोखलं आणि त्याच्यासोबत गैरवर्तन सुद्धा केलं। शिक्षिकेचं हे कृत्य पाहून विद्यार्थी खूप घाबरून गेला आणि त्यानं जोरजोरात ओरडायला सुरुवात केल्यामुळे विद्यार्थ्यानं तिथून पळ काढला, पण आरोपी महिला शिक्षिकेनं त्याला तिच्यासोबत शाळेच्या आवारात जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले। घटनेचा संपूर्ण प्रकार विद्यार्थ्यांनी आपल्या प्राध्यापकाकडे सांगितला। त्यानंतर शाळा प्रशासनाला कळताच शाळेच्या व्यवस्थापनानं संबंधित शिक्षिकेच्या संदर्भात पोलिसात कळवले, तसेच तिला अटकही करण्यात आली। शाळेच्या मुख्याध्यापकाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर ही कारवाई झाली। घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण शाळेमध्ये एकच खळबळ उडाली होती। शिक्षिकेनं केलेल्या कृत्याला शाळेनं चांगलाच धडा शिकवला।